अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू। डियर 10th स्टैंडर्ड स्टूडेंट्स, आप लोगों को मालूम ही है आप लोगों का सिलेबस चेंज हुआ सो है। लास्ट वीडियो में हम क्या देखे थे, गंगेयल्ली दीपमाले, इसका गंगा नदी कैसा पैदा हुई उसके बारे में वीडियो देखे थे। अब है गंगा नदी के क्या क्या नेम्स थे और बोले तो उसकी क्या स्टोरी है, मेन स्टोरी क्या है वो इस वीडियो में देखेंगे। आइए, ಮೊಹಮ್ಮದಿಯ ಚರಿತ್ರಕಾರರು ಹರಿದ್ವಾರದ ಬದಲು गंगाद्वार ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು उल्लेखिಸಿದ್ದಾರೆ। देखो मोहम्मदियों के जमाने के लोग क्या बोलते हैं, ये हरिद्वार को है गंगाद्वार बोल के बुलाए गए। ಒಂದರ್ಥದಲ್ಲಿ ಇದು ಸರಿಯಾದ ಹೆಸರು ಕೂಡ, एक तरह से ये एक करेक्ट नेम भी है बोके बोले। ಯಾಕೆಂದರೆ ಕ್ಯೂ बोले तो ಹಿಮಾಲಯ ಎತ್ತರಗಳಿಂದ ಇಳಿದು ಬಂದ ಗಂಗೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಬಯಲು ನಾಡನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವುದು ಇಲ್ಲಿಯೇ. ಅದರಿಂದ ಉತ್ತರದ ಎತ್ತರಗಳಿಂದ ಇಳಿದ ಗಂಗೆ ಬಯಲನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವ ದ್ವಾರವೂ ಇದೆ. ವಾಸ್ತವವಾಗಿ ಗಂಗಾ ದ್ವಾರವೆಂದು ಕರೆಯಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸ್ಥಳ ಮತ್ತು ಅಲ್ಲೊಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಹರಿದ್ವಾರದಿಂದ उत्तरಕ್ಕೆ ಕೊಂಚ दूरದಲ್ಲಿ ಇತ್ತು। देखो वहां पे है हरिद्वार, हिमालय के पर्वतों के चोटियों से है ये पानी बहता हुआ आता गते। और बोले तो वहां पे एक देवस्थान भी है बोके बोले। उत्तर के ಕೊಂಚ दूर, उत्तर बोले तो नॉर्थ साइड में थोड़ी दूर पे वो देवस्थान देख सकते बोके बोले। ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿಯೇ ಗಂಗಾ ದ್ವಾರದ उल्लेख साकಷ್ಟು सला काणिसिಕೊಂಡಿವೆ। देखो महाभारत में है बहुत जगह पे बहुत रेफरेंसेस दिए है ये गंगा नदी के बारे में, गंगा द्वारा बोल के। ಶಾಂತನುವಿನ ತಂದೆ ಪ್ರದೀಪನು गंगा द्वारದಲ್ಲಿ ತಪಸ್ಸನ್ನು ಆಚರಿಸಿದನು। देखो ये क्या क्या रेफरेंस महाभारत में क्या क्या रेफरेंस दिए वो रेफरेंस देखो। फर्स्ट रेफरेंस क्या है बोले तो शांतनु का फादर प्रदीपा गंगा द्वारा में क्या रहता, तपस करने के लिए बैठे हुआ है गते। कहाँ पे, गंगा नदी में। गंगे ಕನ್ನಿಕೆಯ ರೂಪವನ್ನು ತಾಳಿ ತನ್ನನ್ನು ಪರಿಗ್ರಹಿಸುವಂತೆ ಅವನನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡಳು। देखो वहां पे है जब तपस को प्रदीप तपस को बैठता तब है गंगा नदी क्या करती कहते, कन्ने बोले तो है एक गर्ल की शक्ल में आके, गर्ल के रूप में आके उसको क्या बोलती कहते, उससे शादी करो बोके बोलती कहते। ಆದರೆ ಆತ ಆಕೆಯನ್ನು ತನ್ನ ಮಗಳಂತೆ ಭಾವಿಸುವುದಾಗಿಯೂ। देखो वहां पे है उन प्रदीप क्या करता, वो गंगा नदी को अपनी बेटी की तरह समझता गते। ಆಕೆ ಇಷ್ಟಪಟ್ಟರೆ ತನ್ನ ಮಗನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡುವುದಾಗಿಯೂ ತಿಳಿದನು। देखो उन अगर चाही तो मैं तो तुझे गंगे को बोल रहा हूँ प्रदीपा, मैं तुझे अपनी बेटी की तरह मानता हूँ, पर तू चाहे तो मेरे बेटे से तेरी शादी करा सकता हूँ बोल के बोलते। किसे, गंगे को बोलते। ಆಕೆ ಇಷ್ಟಪಟ್ಟರೆ ತನ್ನ ಮಗುವಿನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡುವುದಾಗಿಯೂ ತಿಳಿದನು। ದ್ರೋಣನ ತಂದೆ ಭರದ್ವಾಜನು ಅಪ್ಸರೆಯಾದ ಕೃತಾಚಿಯನ್ನು ಕಂಡ ಮೋಹಗೊಂಡು ದ್ರೋಣಾಚಾರನ ಹುಟ್ಟಿಗೆ ಕಾರಣನಾದದ್ದು गंगा द्वारದಲ್ಲಿಯೇ। ये एक रेफरेंस हुआ। दूसरा रेफरेंस क्या है बोले तो द्रोण का तंदे बोले तो फादर, द्रोण का फादर भरद्वाज, उन्होंने एक अप्सरे उसका नाम क्या है, कृताची। अप्सरा का नाम क्या है, कृताची। उसको है देख के पसंद करके उससे है शादी करता। क्या बोल रहे, शादी करने के बाद उनको क्या बेटा पैदा होता, उसका नाम क्या है, द्रोणाचार्य। ये सेकेंड रेफरेंस हुआ। उसके बाद थर्ड रेफरेंस क्या है देखो, जो महाभारत में लिखे हुआ है। अर्जुननु ತನ್ನ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕಾಲ गंगा द्वारದಲ್ಲಿ तग्गिदनु। अर्जुन ने अपने तीर्थ यात्रा पवित्र स्थान को जाने के लिए उन क्या करता है, ये गंगा नदी के पास कुछ दिन के वास्ते रुकता गते। वहां पे ಒಂದು ದಿನ ಆತ ಗಂಗೆಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡುವಾಗ ನಾಗಲೋಕದ ಕನ್ಯೆ ಉಲುಪಿ ಅವನನ್ನು ಕಂಡು ಮೋಹಗೊಂಡು ಸೆಳೆದುಕೊಂಡು ಹೋದಳು। देखो वहां पे अर्जुन गंगा नदी के पास ठहरे हुआ रहता कुछ दिन के लिए। एक दिन क्या करता अर्जुन, वो गंगा नदी में
पानी नहाने के लिए वो गंगा नदी में जाता। गंगा नदी में जाने के बाद वहां पे नागलोक की एक नागिन क्या करती, कन्या के रूप में, कन्या बोले तो इंसान, लड़की के रूप में आके है वो अर्जुन को पसंद करती। पसंद करने के बाद ಅವಳನ್ನು ಆವರಿಸಿದ ಅರ್ಜುನನು ಆಕೆಯನ್ನು ಮತ್ತೆ गंगा ದ್ವಾರದಲ್ಲಿ बिಟ್ಟು ತನ್ನ तीर्थयात्रेಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿದನು। वहां पे उन अर्जुन को पसंद करती है। अर्जुन पसंद करने के बाद उन अर्जुन एक्सेप्ट करने के बाद वो अर्जुन वहां पे छोड़ के उन अपने तीर्थ यात्रा के लिए चला जाता गते। ये 3 रेफरेंस महाभारत में हम देख सकते। ಬ್ರಹ್ಮಕುಂಡವೆಂದು ಕರೆಯಿಸಿಕೊಳ್ಳುವ ನದಿಯ ಹರಹಿನ ಸುತ್ತಲೂ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು ಮೇಲೆ ಅಗಲೆ ಸ್ಥಳವನ್ನಾಕ್ರಮಿಸಿಕೊಂಡು ಜನ ಕುಳಿತು ಬಿಟ್ಟರು। ಗಂಗೆಗೆ ಆರತಿ ನಡೆಯುವುದು ಇಲ್ಲಿಯೇ। ಸಂಜೆ 7 ಗಂಟೆಗೆ ನಾವು ಆರತಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ಗಂಗೆಯ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಎದುರಿನ ದಡದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀರಿನಲ್ಲಿ ಕಾಲುಗಳನ್ನು ಇಳಿಯ ಬಿಟ್ಟುಕೊಳ್ಳುವಷ್ಟೇ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಕುಳಿತೆವು। ಎಲ್ಲರ ಕೈಯಲ್ಲೂ ಅದರಲ್ಲಿಯೂ ಹೆಂಗಸರ ಹೂವಿನ दीपದ ದೊನ್ನೆಗಳು। देखो यहाँ पे है इतनी गंगा नदी की स्टोरी हुई है। अब मेन स्टोरी क्या है बोले तो है वहाँ पे राइटर है घूम घुमा के हर चीज देख दिखा के हरिद्वार सब कुछ देख के लास्ट में उन्होंने कहा थे ब्रह्म कुंड में आते, जहाँ पे वो नदी की, गंगा नदी की क्या होती, आरती होती, पूजा होती। तो इसलिए वहाँ पे नदी के पास, गंगा नदी के पास साइड में क्या रहते, स्टेप्स रहते। वहाँ पे उन्होंने क्या करते, जल्दी जल्दी जाके 6 बजने तक ही वो स्टेप्स पे जाके अपनी जगह पकड़ लेते। उनका कुछ पैरों का हिस्सा क्या होता, नदी में जाता और उन्होंने वो सीढ़ियों पे बैठ जाते। कहते क्यों बैठते बोले तो वो गंगा आरती देखने के लिए। ಎಲ್ಲರ ಕೈಯಲ್ಲೂ ಅದರಲ್ಲಿಯೂ ಹೆಂಗಸರ ಹೂವಿನ ದೀಪಗಳ ದೊನ್ನೆಗಳು। ಎಲ್ಲೆಯೂ ದೊನ್ನೆ, ಅದರ ತುಂಬಾ ಹೂವು, ಅದರ ನಡುವೆ ಒಂದೊಂದು ಎಣ್ಣೆಯ ಬತ್ತಿ। ಈ ಬತ್ತಿಗೆ ಗಡಿಗಿರಿ ಕಿಡಿ ಹೊತ್ತಿಸಿ ಉರಿಯುವ ದೀಪದ ದೊನ್ನೆಯನ್ನು ನೀರಿನಲ್ಲಿ ತೇಲಿ ಬಿಡಲು ಶುರು ಮಾಡಿದವು। ಸಂಜೆಯಾಗುವಂತೆ ನೂರಲ್ಲ, ಸಾವಿರ ಅಲ್ಲ, ಲಕ್ಷ ಎನ್ನುವ ಸಂಖ್ಯೆಯ ಜನ ನದಿಯ 2 ಬದಿಗೆ पूजेಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲು ಕಿಕ್ಕರಿದರು। देखो जब पूजा का टाइम आता तब है हर एक वहाँ पे गंगा नदी के आसपास है वहाँ पे स्पेशली गर्ल्स के हाथों में क्या रहते, पत्तों के दिए रहते गए। वो दिए के आसपास क्या रहते गए, फूलों का कटोरा रहता कहते, पत्तों का कटोरा रहता और बीच में है क्या रहता, दिए रहते और आसपास उसके फूल रहते। ऐसे हजारों लोग रहते कहते, हजारों लाखों से वहाँ पे लोग जमा हुए से रहते और लाखों तक वहाँ पे दिए नजर आते रहते। और आसपास वो दियों के आसपास क्या रहता, फूल भी रहते। वो क्या बोल रहे वहाँ पे, फिर वहाँ पे क्या होती, पूजा चालू होती। ಸಂಜೆಯ ಕೆಂಪು ಹರಿಯುವ ನೀರಿನ ನರಿಗೆಗಳನ್ನು ವರ್ಣಮಯವನ್ನಾಗಿ ಮಾಡುವಂತಿದ್ದಂತೆ ಗಂಗಾಮಯಿಗೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ಗಂಡ ಹೆಂಡತಿಯರು ತೇಲಿ ಬಿಟ್ಟ ಹೂವಿನ ಹೊನ್ನೆಯ ದೀಪಗಳು ನದಿ ಜಲದಲ್ಲಿ ಚಲಿಸತೊಡಗಿದ್ದವು। देखो यहाँ पे है गंगा नदी में जो दिए भेजते, वो दिए स्पेशली किस तरह के रहते बोले तो है पत्तों के बनाए हुए दिए रहते। क्योंकि अगर मिट्टी के दिए रहे तो वो मिट्टी के दिए क्या होते, पानी में डूब जाते। कुछ और मेटल के रहे तो वो भी क्या होते, पानी में डूब जाते। इसके वास्ते वहाँ पे है पत्तों के दिए बनाते ताकि वो पानी में ऊपर तैरना बोल के। इसलिए वहाँ पे है हर एक लड़की रहते, हस्बैंड वाइफ रहते, वो लोग क्या करते, पत्तों के दिए वहाँ पे छोड़ते, काम पे गंगा नदी में छोड़ते। संजय ಕೆಂಪು ಹರಿಯುವ ನೀರಿನ नगे, संजय बोले तो शाम होते ही, जैसे सूरज डूबता, सूरज के क्या रहते, किरणें जब नदी पे गिरते शाम के टाइम पे वहाँ नदी का कलर क्या होता, चेंज होता, किरणों से कैसा लाल दिखती। उस टाइम पे है वो लालपन जाने के बाद वहाँ पे क्या होता, अंधेरा होता। अंधेरे में आफ्टर मगरिब क्या होती, वहाँ पे पूजा चालू होती। वहाँ पे हर एक लड़की क्या करती, वो पत्तों के दिए
पानी में बहाती। लड़की रहते हस्बैंड वाइफ, गंडा हेंडती बोले तो हस्बैंड वाइफ को बोलते हैं, उन्हें भी क्या करते हैं, वो दिए मिलके छोड़ते गए। ಕೆಲವು ದೊನ್ನೆಗಳು ತೇಲಿ ಬಿಟ್ಟ ನಂತರ ಒಂದೆರಡು ಮೂರು ದೂರ ಹೋಗುವಷ್ಟರಲ್ಲಿಯೇ ಸೆಳವಿಗೆ ಸಿಕ್ಕು ಗಿರಗಿರನೆ ಸುತ್ತು ತಲೆ ಕೆಳಗಾಗಿ ಹತ್ತಿದ ದೀಪ ನೀರಿನಲ್ಲಿ ಆರಿ ಅದರ ಜೊತೆಗಿದ್ದ ಹೂವುಗಳು ದಿಕ್ಕಾಪಾಲಾಗಿ ಕೊಂಚು ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು. ಕೆಲವು ದೊನ್ನೆ ದೀಪಗಳು ಸ್ವಲ್ಪ ದೂರದವರೆಗೆ ಉರಿಯುತ್ತಾ ನದಿ ಜಲದಲ್ಲಿ ಬಿತ್ತಿ ಬಿಂಬಿತವಾಗುತ್ತಾ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಇನ್ನಿತರ ದೊನ್ನೆಗಳಿಗೆ ತಗುಲಿ ತಲೆ ಕೆಳಗಾಗುತ್ತಿದ್ದವು. ಇನ್ನು ಕೆಲವು ಅಬಾಧಿತವಾಗಿ ತೇಲುತ್ತಾ ಉರಿಯುತ್ತಾ ದೀಪಗಳ ಸಹಿತ ದೂರ ದೂರಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು. ನೋಡಿದಂತೆ ಬಹು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತೇಲಿ ಬಿಟ್ಟ ದೀಪಗಳು ನದಿಯ ಹರಹನ್ನೆಲ್ಲ ತುಂಬಿಕೊಂಡು अद्भुतवाद दृश्य मालेಯನ್ನು निर्मिसिदವು। देखो वहां पे है नदी में जब दिए छोड़ते वो दिए क्या करते, कुछ दिए थोड़ी दूर पे जाने के बाद डूब जाते, कुछ दिए क्या करते नदी में कुछ फव्वारा वगैरह आए तो नहीं उसमें डूब जाते गए, और कुछ दिए क्या करते दूर तक चले जाते, और कुछ दिए एक दूसरे से टकरा के वो नदी में गिर जाते बोके बोल रहे। इसी तरह से है वहां पे है देखे देखे तक वो नदी भर के है हर एक जगह दिए नजर आते बोके बोल रहे, और वो इस तरह से इंसानों को खूबसूरत नजर आता। सोचो आप अगर अंधेरे के टाइम पे सिर्फ हर जगह दिए ही दिए नजर आए तो किस तरह से रहता। और स्पेशली वहां पे गंगा नदी, नदियों में दरिया में वहां पे दिए छोड़ते तो वो बहुत खूबसूरत नजर आता गते ರೈಟರ್ को। ಸಂಜೆಯ ಕೆಂಪು ಕರಗಿ ನದಿಯ ನೀರು ಕಪ್ಪಾದಂತೆ ಅದರ ಮೇಲೆ ತೇಲುವ ನೂರಾರು ದೀಪಗಳ ನದಿಯ ಬಟ್ಟೆಗೆ ಬೆಳಕಿನ ಕಸೂತಿ ಹಾಕಿದಂತೆ ಕಾಣುತ್ತಿದ್ದವು. ಬಿಟ್ಟ ಕೊಡಲೆ ತಲೆ ಕೆಳಗಾಗುವ ದೀಪಗಳು, ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಹೋಗಿ ಮುಗುಚಿಕೊಳ್ಳುವ ದೀಪಗಳು, ಹೋದಾಡುತ್ತಾ ಹೋಗು ಮುಂದೆ ಸಾಗುವ ದೀಪಗಳು, ದೀಪಗಳನ್ನು ತೇಲಿ ಬಿಡುವ ಆ ಆಟ ನಡೆದೇ ಇತ್ತು. ಜೀವನದ ಮಹಾಪ್ರಭಾವದ ಮೇಲೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಏಳು ಬೀಳುಗಳನ್ನು ಬಿಂಬಿಸುವಂತೆ ನಂತಿದ್ದವು. ಈ ದೀಪ ಮಾಲೆಯ ಲೀಲೆಯನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಕೂತ ನಮಗೆ ಆಗಲೇ ಗಂಟೆ ಏಳಾಗಿ ಆರತಿಯ ಸುಮುಹೂರ್ತ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಬಂದಂತೆ ಎನ್ನುವುದು ಶಂಖ ಜಾಕಟೆ ವಾದ್ಯಗಳ ಸದ್ದಿನಿಂದ ಶ್ರವಣ ಗೋಚರವಾಯಿತು. ಎರಡು ದಡಗಳ ಉದ್ದಕ್ಕೂ ಅಕ್ಷರತಃ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಕುತೂಹಲ ಸಂಭ್ರಮಗಳಿಂದ ಆರತಿಯ ದೃಶ್ಯಕ್ಕೆ ಕಾತರರಾದವು. देखो संजय ಕೆಂಪು ಕರಗಿ नदिಯ ನೀರು कप्पादंते। देखो जब शाम होती, शाम होने के बाद वो नदी का पानी क्या होता, जब सूरज डूब जाने के बाद नदी का पानी काला होता। काला होने के बाद कप्पा बोले तो काले को बोलते। काला होने के बाद वहां पे क्या होता, दिए छोड़ते। दिए छोड़ने के बाद वो नजारा कैसा दिखता, किसी साड़ी पे है ने वर्क करते ना, मोतियों का स्टोन का वर्क करते ना, उस तरह से नजर आता। किसी साड़ी पे मोतियों का वर्क करा। कुछ दिए क्या कहते बहते हुए जाते, कुछ दिए डूब जाते, कुछ दिए एक दूसरे को टकराते जाते। वो देखने वालों को इस तरह से अट्रैक्ट करता है कि उनको खुशी होती है, उनको सिर्फ उसी नजारे का लुत्फ उठाते के बोले। फिर देखते ही देखते वहां पे कौन सा मुहूर्त, शुभ मुहूर्त होता किसका, आरती उतारने का। वहां पे बड़े बड़े आरतियां रहते, यूजुअली यहाँ पे छोटे आरती रहते, वहां पे है आरती बोल के प्लेट्स रहते, आरतियों के प्लेट रहते, वो बड़े बड़े आरतियां रहते, उससे है क्या करते, गंगा नदी की आरती उतारते बके बोले। ಎದುರಿನ ದಡದ ಕಡೆಯ ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತ ಎದ್ದ ಗಂಟೆ ಜಾಗಟೆ ಶಂಖಗಳ ಸದ್ದು ಇಳಿ ಆವರಣವನ್ನು ತರಂಗಿತವನ್ನಾಗಿಸಿತ್ತು. ವೇಗವಾಗಿ ಪ್ರವಾಹಿಸುವ ನದಿ ಅದರ ಇಕ್ಕಲದಲ್ಲೂ ಕಿಕ್ಕಿರಿದ ಯಾವುದೋ ಆಭವಕ್ಕೆ ಕಾತಂತೆ ಸ್ತಂಭವಾದ ಆ ಜನ ಸಮೂಹ ನದಿಯ ಎರಡು ದಡಗಳಿಂದ ದೀಪಗಳು
ಚೆಲುವು ಪ್ರತಿಬಿಂಬಿತವಾಗುವ ಬೆಳಕು, ನದಿ ಜಲದಲ್ಲಿ ಮೀನು ಮಿಣುಗುತ್ತಾ ತೇಲುವ ದೊನ್ನೆ ದೀಪಗಳ ದೃಶ್ಯ, ಈ ಎಲ್ಲವೂ ಒಂದು ವಿಲಕ್ಷಣ ವಾತಾವರಣವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದವು. ಕೂಡಲೇ ಮರೆಯುವ ಆ ಶಂಖ ಜಾಗಡೆ ಘಂಟಾವರಗಳ ನಡುವೆ ಇಡೀ ಗಂಗಾ ನದಿ ಅಗಲಕ್ಕೆ ಹರಹಿರಿಕೊಂಡು ಆ ಬ್ರಹ್ಮಕುಂಡದ ಸುತ್ತ ಹೊತ್ತು ಹಲವು ಕಡೆಯಿಂದ ಉಜ್ವಲವಾಗಿ ಬೆಳಕುವ ಆರತಿಗಳು ಒಂದು ಗಂಗೆಯ ದಡಕ್ಕೆ ನಿಂತವು. 3-4 ಅಡಿಗಳೆತ್ತರ ಆರತಿಯ ದೀಪಗಳನ್ನು ಹಿಡಿದಂತ ಅರ್ಚಕರು ಗಂಗೆಯ ಆಚಿನಲ್ಲಿ ನಿಂತು ನೇರವಾಗಿ ಗಂಗಾ ನದಿಗೆ ಆರತಿಯನ್ನು ಬೆಳಗತೊಡಗಿದ್ದವು. ಹರಿಯುವ ನದಿಯಲ್ಲಿ 3-4 ಅಡಿಗಳೆತ್ತರ ಆರತಿಯ ದೀಪಗಳನ್ನು ಹಿಡಿದ ಅರ್ಚಕರು ಗಂಗೆಯ ಅಂಚಿನಲ್ಲಿ ನಿಂತು ನೇರವಾಗಿ ಗಂಗಾ ನದಿಗೆ ಆರತಿಯನ್ನು ಬೆಳಗತೊಡಗಿದ್ದರು. ಹರಿಯುವ ನದಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಎತ್ತಿ ಬೆಳಗುವ ಆರತಿಯ ಬೆಳಕುಗಳ ಪ್ರತಿಫಲ ತೊಡಗಿದ್ದವು. ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ 4 ಎತ್ತರದ ದೀಪಾರತಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ಇಡೀ ನದಿಯನ್ನೇ ಅರ್ಚಿಸುವ ಈ ಪೂರ್ವ ದೃಶ್ಯ ಅಪೂರ್ಣನೀಯವಾದದ್ದು. ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರು ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಹರಿಯುವ ನದಿಯನ್ನೇ ದೇವತಾ ವಿಗ್ರಹದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರಿಸಿ ನಡೆಯುವ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ರೋಮಾಂಚಿತರಾಗಿ वीक्षिಸಿದರು. देखो वहां पे जब नदियों में दिए बहाते उसके बाद है वहां पे क्या होता, आरती उतारना चालू होता. वो आरती कितने बड़े रहते गए, 3-4 फीट ऊंचे आरती रहते गए और एक नहीं 2 नहीं 1000 वहां पे भी है 7-8 आरती उतारते गए. मतलब उतने बड़े बड़े 3-4 फीट के उतने बड़े बड़े आरतियों को वहां पे उतारते बोल रहे. वो एक तरह से उन्होंने क्या करते, गंगा नदी कुछ भगवान समझ के उसकी पूजा करते हैं. वो एक तरह से देखने वालों को बहुत खूबसूरत, बहुत पवित्र दिखती है. देखने वालों को वो एक तरह का थ्रिल नजर आता और बोले तो है खुशी महसूस होती है. और बोले तो वहां पे जो लोग भी जाते वो एक भक्ति की फीलिंग रख के वहां पे जाते और पूजा करते बोके बोल रहे. ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದೊಳಗೆ ನಡೆಯುವ ಪೂಜೆಯು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಕಟ್ಟವನ್ನು ಕಳಚಿಕೊಂಡು ಮನುಷ್ಯನ ಆರಾಧನೆ ಈ ಮುಕ್ತವಾದ ನೆಲೆಗೆ ಬಂದು ಹರಿಯುವ ನದಿಯನ್ನೇ ದೇವರೆಂದು ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಮತ್ತೆ ಮನುಷ್ಯತ್ವ ತನ್ನ ಪ್ರಾಚೀನತೆಯನ್ನು ಒಂದೇ ನೆಗೆತಕ್ಕೆ ತಲುಪಿಸಿದ ಭಾವನೆ ನನಗೆ ಉಂಟಾಯಿತು. ಪ್ರಾಚೀನ ಮಾನವನು ನಿಸರ್ಗದೊಂದಿಗೆ ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ಸ್ಥಾಪಿಸಿಕೊಂಡ ಈ ಸಹಜ ಸಂಬಂಧ ಅನಂತರದ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸಂಪ್ರದಾಯವಾಗಿ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡು ತನ್ನ ಅರ್ಥವನ್ನೇ ಕಳೆದುಕೊಂಡಿತ್ತು. ಇಂದಿಗ ಇಂತಹ ಆಚರಣೆಗಳು ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಮರೆತು ಹೋದ ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನವಾದ ತನ್ನ ಹಾಗೂ ನಿಸರ್ಗದ ನಡುವಣ ಸಹಜ ಸಂಬಂಧವನ್ನು ಮತ್ತೆ ಹೇಗೆ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದರ ಮೂಲಕ ಆ ದಿವ್ಯಾನುಭವವನ್ನು ಪುನರಾನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ ಎಂದು ಎನ್ನಿಸಿತ್ತು. ಈ ದಿನ ಈ ಬೆಟ್ಟ, ಈ ಬಯಲು, ಈ ಆಕಾಶ ಇವು ನಿಜವಾದ ದೇವರಲ್ಲದೆ ಗುಡಿಯೊಳಗಿನ 4 ಗೋಡೆಗಳ ನಡುವೆ ಉಸಿರು ಕಟ್ಟಿಸುವ ಧೂಪ ದೀಪ ನೈವೇದ್ಯ ಮಂತ್ರಾದಿಗಳ ಮಧ್ಯೆ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮಂದವಾದ ಮುಖ ಬೆಳಕಿನ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ವಿಗ್ರಹವನ್ನು ದೇವರೆಂದು ಭಾವಿಸಿ ಪೂಜಿಸುವ ಪ್ರವೃತ್ತಿ ಎಷ್ಟೊಂದು ಸಂಕೋಚಿತವಾದದ್ದು ಈ मुक्त निसर्गाराधने मुंदे। देखो यहाँ पे है ना राइटर क्या बोल रहे बोले तो यूजुअली सभी लोग क्या करते एक मंदिर बनाते, मंदिर में क्या करते मूर्ति को रख के उसकी क्या करते पूजा करते, पर यहाँ पे क्या कर रहे बोले तो नहीं गंगा नदी को वो नदी को ही पूजा कर रहे यहाँ पे
प्रकृति, प्रकृति बोले तो नेचर से मोहब्बत कर रहे, नेचर को पूजा कर रहे, नेचर से क्या कर रहे, नेचर को छने भगवान समझ रहे। ज्यादातर लोग क्या करते हैं, मंदिर में जो मूर्ति रखते हैं वो मूर्ति को है ने भगवान मान के उसकी पूजा करते हैं, पर यहाँ पे इन लोग नेचर को पूजा कर रहे से देख के उनको क्या मिलती है, राइटर को खुशी मिलती है, वो क्या बोल रहे। ये जो मूर्तियां रहते हैं उनसे हमारे उतना यूज नहीं होता जितना यूज हमारे को इस नेचर से होता। नदी रहते, हवा रहते, आसमान रहते, सूरज चांद, ये सारे चीजों से हमारे को बहुत यूजेस है, इसके लिए हम उनकी पूजा करना बोलते हैं ने राइटर बोल रहे। जैसे कल्चर बदलते रहता, वक्त बदलते रहता, उस तरह से उनके कल्चर में भी चेंजेस आते, पर यहाँ पे जो प्रथा चल रही वो प्रथा में कोई भी चेंजेस नहीं आए हुए हैं। वो नदी की, गंगा नदी की पूजा रहते, आरती रहते, ये सारी चीजें जैसे पुराने जमाने में हो रहे थे उसी तरह से अभी भी चलते आ रही वो पूजा प्रथा वो क्या बोल रहे। ಸುಮಾರು ಅರ್ಧ ಗಂಟೆಯ ಕಾಲ ನಡೆದ ಈ ಆರತಿ ಮುಗಿದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಹರಿಯುವ ನದಿ, ಅದರ ಮೇಲೆ ಬಿಂಬಿತವಾದ ಬೆಳಕುಗಳು, ಕಿಕ್ಕಿರಿದ ಜನಜುಂಗುಳಿ, ನಾವು ನಮ್ಮವರು ತಮ್ಮವರು ಎನ್ನುವ ಸಂಬಂಧಗಳು ನದಿ ದಡದಾಚೆ ಹರ ಹಿಡಿಕೊಂಡು ಊರು ಎಲ್ಲವೂ ಕ್ರಮೇಣವು ನಮ್ಮ ಅರಿವಿಗೆ हिंतिरुगिद्दವು। देखो वो सारा प्रोग्राम होने के बाद आधा घंटे के बाद है सभी लोग वहाँ पे जो भी आते, भाई बहन जो भी रिलेटिव्स रहते, संबंधी करूँ बोले तो रिलेटिव्स, उन सभी लोग है वहां से क्या करते, जाते हुए भी नजारा देख सकते हैं। हजारों से लाखों से वहाँ पे पब्लिक रहती बोल के यहाँ पे राइटर बोल रहे। आई होप आपको ये समझ में आया। थैंक यू।